वळूयात पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे आणि यामुळे 23 जानेवारी नंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का, हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात लागलाय। शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे। त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेलाय। मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018 ला पक्षांतर्गत निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे 5 वर्ष पक्षप्रमुख पद देण्यात आलं होतं। ही मुदत 23 जानेवारी 2023 रोजी पूर्ण होते। एकीकडे मुदत पूर्ण होत असताना शिवसेनेचा वाद हा निवडणूक आयोगात आहे। या वादावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे। आजपासून 30 जानेवारी पर्यंत दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। जो निर्णय इलेक्शन कमिशनर आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे जे आपले निवडणुकीचे प्रमुख आहेत त्यांच्या समोर आता ती सुनावणी झाली। अंतिम निर्णय ते जे देतील ते नियमाप्रमाणे होईल आणि नियमानुसार ज्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यांना जोपर्यंत या पक्षाचा चिन्ह आणि नाव मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्यांना प्रमुख पदावर राहता येणार नाही।